अमरावती शहरातील अवैध धंद्यांवर पोलिसांनी पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारला आहे। शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 2 एका हुक्का पार्लरवर छापा टाकून मोठी कारवाई केली आहे। या छाप्यात एमडी, गांजा, विदेशी दारू आणि हुक्का सेवनाचे साहित्य असा एकूण 2,87,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ही कारवाई झाली त्या ठिकाणी संचालक प्रमेंद्र शर्मा हे विविध हिंदू संघटनेच्या पदावर कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे। अमरावतीचे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेने शहरातील अवैध धंद्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे। याचाच एक भाग म्हणून गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश इंगोले यांना रॉयल प्लॉट परिसरात एका घराच्या टेरेसवर अवैध हुक्का पार्लर सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली। काफिला नावाचा हा हुक्का पार्लर चालवणारे प्रमेंद्र शर्मा हे होते। पोलिसांनी या माहितीच्या आधारे 9 ऑगस्ट 2025 रोजी छापा टाकला। त्यावेळी टेरेसवरील एका खोलीत काही लोक हुक्का पित असताना आढळले। पोलिसांनी तिथे हुक्का पॉट, सुगंधित तंबाखूचे फ्लेवर्स, हुक्का पिण्याची नळी, विदेशी दारू आणि इतर साहित्य जप्त केले। या कारवाई दरम्यान एका आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्याच्याकडून एमडी नावाचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला। धक्कादायक बाब म्हणजे आरोपी प्रमेंद्र शर्मा, पंकज शर्मा आणि प्रणय शर्मा यांच्यासह त्यांच्या घरातील महिलांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली। त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला। याच गोंधळाचा फायदा घेत 5 ते 6 ग्राहक पळून गेले। पोलिसांनी एकूण 10 आरोपी आणि एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे। आरोपींमध्ये पंकज जितेंद्र शर्मा वय वर्ष 29, प्रमेंद्र ओमप्रकाश शर्मा वय वर्ष 55, प्रणय प्रमेंद्र शर्मा वय वर्ष 27, रमण पंडित वानखडे वय वर्ष 30, तुषार मोतीराम मनोजा वय वर्ष 21, आमिर हुसेन अशफाक हुसेन वय वर्ष 24, यश सुधीर साखरे वय वर्ष 27, राहुल अमरलाल इसराणी वय वर्ष 24, वैभव राजेश जाधव वय वर्ष 27 आणि अजय बाळकृष्ण माहुले वय वर्ष 35 अशा 10 जणांना ताब्यात घेतले आहे। यात हुक्का पार्लरचे संचालक प्रमेंद्र शर्मा हे विविध हिंदू संघटनांमध्ये पदावर कार्यरत असल्याची माहिती आहे। त्यांच्याकडून 25 ग्रॅम गांजा आणि 3 ग्रॅम एमडी ड्रग जप्त करण्यात आले। या प्रकरणी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये एनडीपीएस ऍक्ट सह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने, जाहिरात प्रतिबंधक आणि व्यापार आणि वाणिज्य उत्पादन पुरवठा आणि वितरणाचे नियमन अधिनियम 2003 सह कलम 65E महाराष्ट्र दारूबंदी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याआधीही या जागेवर कारवाई झाली होती, तरीही हे अवैध काम बेधडकपणे सुरू होते। अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अशा अवैध धंद्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे। अमरावती शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये कोणीही अवैधरित्या हुक्का सेवनात जागा उपलब्ध करून देईल अथवा बेकायदेशीर हुक्का पार्लर चालवेल, दारूचा गुत्था चालवेल अशा लोकांविरुद्ध पुढेही याचप्रमाणे कठोर कारवाई करण्यात येईल। सर्व नागरिकांना विनंती आहे की अमरावती शहर आयुक्तालय हद्दीत कोणतेही बेकायदेशीर हुक्का पार्लर चालवित असल्यास त्याबाबत पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी। सदरची कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, पोलीस उपायुक्त श्याम घुगे आणि मुख्यालय तथा गुन्हे उपायुक्त रमेश धुमाळ, शिवाजी बचाटे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 च्या पथकाने केली। अमरावती पोलिसांनी एका मोठ्या हुक्का पार्लरवर धाड टाकून अवैध धंद्यांचे रॅकेट उघड केले आहे। या कारवाईने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की शहरात अवैध धंदे चालवणाऱ्यांची गय केली जाणार नाही। पोलीस आयुक्त कार्यालयाने नागरिकांना आवाहन केले आहे की अशा अवैध धंद्यांची माहिती पोलिसांना त्वरित द्यावी।